आज वाशिमच्या या पवित्र भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था जयपूर आणि प्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था जयपूर दिल्ली यांच्या या वाशिमच्या आपल्या या अकॅडमीमध्ये मला सरांनी बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम सर मी तुमचा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साजिद पटेल सर, या अकॅडमीचे संचालक माननीय श्री डॉक्टर वेदपाल इंगोले सर, व्यासपीठावर उपस्थित मंडळी, ते क्लास टीचर्स आणि नॉन टीचिंग स्टाफ आणि इथं उपस्थित सर्व मंडळी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अमोलात्मा देशमुख, चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि मोटिवेशनल स्पीकर आहे. मी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये पालक मानसशास्त्र, शिक्षक विद्यार्थी मानसशास्त्र आणि यशस्वीचं विद्यार्थ्यांनी करायचं मानसशास्त्र या विषयावर व्याख्यानं देत असतो. आज इंगोले सरांच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मला योग आला, त्यामुळं मी इंगोले सर तुमचं मी सदस्य पुन्हा एकदा धन्यवाद देतो. पटेल सरी आणि इथे उपस्थित आहेत, त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं की ज्यावेळेस आत आलो आणि सर जे म्हटले की पैशाची कमी नाही, गोष्ट सत्य आहे. मी ते वाचलं आणि मला नवल वाटलं माझं हे कसं काय माझ्या आयुष्यात घडायला. म्हटले काहीतरी कुठेतरी काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल, म्हणून मी सरांना म्हणणार होतो किंवा स्पर्धा परीक्षांचे निःशुल्क प्रशिक्षण आणि सोबत महिना 3000 विद्या वेतन, कमाल झाली. अगदी म्हटलं मी खरोखर तुम्हाला सांगतो, मी प्रिंटिंग मिस्टेक सोबत असं कधीच नाही ऐकलं. हे मी फक्त या देशामध्ये एका संस्थेच्या संबंधामध्ये मी ऐकलेलं आहे असं, आणि ती आहे NSD. ऐकलंय ना? NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, केंद्र सरकारची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही एकमेव संस्था आहे की ज्या संस्थेने तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर शिकवले मोफत जातं, खाणं पिणं सगळं मोफत आहे, व विद्या वेतन मिळतं. आणि दुसरी आहे पार्टी संस्था. दुसरी संस्था अशी आहे, त्यानंतर मी ऐकलेली, कदाचित पार्टी आधी असेल आणि NSD नंतर असू शकते, कारण NSDचं बजेट जे तुम्ही सांगताय 5000 कोटी वगैरे इतकं नसेल त्यांचं, आणि ते वाऱ्यावर सोडून देतात. ऍक्टिंग शिकवल्यानंतर वाऱ्यावर सोडून देतात की जाईल तुझं स्ट्रगल करत राहील. तर तसं नाही. ओके, तर आता जो विषय आहे व्याख्यानाचा, तो विषय आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या अंतर्गत सरांनी असं सांगितलं की मी विद्यार्थ्यांचे 15 विषय आहेत माझ्याकडे बोलण्यासाठी. बालक विद्यार्थी मानसशास्त्राचे 15-20 विषय आहेत. पण हा जो विषय आहे तो आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अंतर्मनीय इच्छा निर्मिती मागचं मानसशास्त्र. विषय हा आहे यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंतर्मनीय इच्छा निर्मिती मागचं मानसशास्त्र. पहिली महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा. मी ज्यावेळेस इथं आलो आणि याची तरुण पिढी बसताना दिसते, सरांसाठी ऊर्जा भरून देणारे कार्यकर्ते आणि समर्पक शिक्षक आणि सगळे बसतात. मी इच्छेबद्दल तुमच्याशी बोलणार आहे, पण त्याच्या अगोदर आज सध्या पूर्ण देशभर गाजत असलेले कवी आहे, कवी कुमार विश्वास, आणि तरुण पिढी त्यांना ऐकते. त्यांच्या मुखातून बाहेर पडलेली एक कविता मला खूप आवडते कि त्यांचे म्हणतात की है मुश्किल फिर भी करना चाहता हूं, है मुश्किल फिर भी करना चाहता हूं, कली में रंग भरना चाहता हूं. है मुश्किल फिर भी करना चाहता हूं, कली में रंग भरना चाहता हूं, और मेरी हर राह को रोको रकीबो मैं कहने से गुजरना. आणि हाच आजच्या माझ्या बोलण्याचा विषय आहे. मैं आखरी वर्ड काय
मैं खुद में से गुजरना चाहता हूं. व्यक्तिमत्व विकास म्हणजे नक्की काय? स्वतःच्या अस्तित्वातून जाणे म्हणजे व्यक्ती विकास. दॅट्स ऑल. व्यक्तिमत्व विकासाची याच्यासारखी सुंदर आणि एका ओळीतली डेफिनेशन जगात नाही. स्वतःच्या अस्तित्वातून जाणं इच्छा निर्मिती मागचं मानसशास्त्र. 2005 साली मी कॉलेजला असताना एक सिनेमा बघितला बघा, तुम्ही बघितला असेल, ओम शांती ओम. बघितला? सगळ्यात सुंदर डायलॉग आहे कि अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात फिर तुमसे मिलाने की कोशिश करेगी. एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली प्राप्त करण्याची, तर अख्खं ब्रह्मांड तुम्हाला ती वस्तू देण्यासाठी तयार होऊन जातं. अख्खं ब्रह्मांड, प्रत्येक गोष्ट. हेच सांगायचं आहे की इच्छा म्हणजे नक्की काय असतं. विल इज द की फॅक्टर फॉर एनी सक्सेस. यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती इच्छा. सर, टॅलेंट नंतर येतो, कॉन्फिडन्स नंतर येतो, कॉन्सन्ट्रेशन नंतर येतो, स्टॅमिना नंतर येतो. सुरुवात काय करावी लागते? विदाउट विल यू नो वर सक्सीड इन युअर लाईफ. मी असे अनेक यांनी जे सांगितलं का की सर आम्ही गेलो आणि तिथं भारतीच्या माध्यमातून व्याख्यानं दिले, नो ऍडमिशन. एकच मुंबईची गोष्ट सरांनी सांगितली, नो ऍडमिशन. का? इच्छा नाही. त्यांच्याजवळ काबिलियत नाही आहे का? टॅलेंट नाही आहे का? फक्त काय नाही, इच्छा. मी एक इच्छेचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण ग्रामीण भागातली माणसं, मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो. वळणाचा पाऊस ज्यावेळेस सुरुवातीला पडतो का नाही, पहिला पाऊस, तर ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो, तो पाऊस पडल्यानंतर काय होतं माहिती? निसर्गाचं एक अद्भुत चित्र तुम्हाला दिसत. काय अद्भुत चित्र? शेतात ज्यावेळेस शेतकरी शेतात पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर तुम्ही 8 दिवसानंतर शेतीत जाऊन बघा, तुम्हाला एक निसर्गाचं अद्भुत चित्र दिसत. ते चित्र काय माहिती आहे? एवढूसं छोटंसं रोपटं जमीन फाडून बाहेर निघतं. बघितलं काय? एवढूसं छोटंसं रोपटं जमीन फाडून बाहेर निघतं. पण ज्यावेळेस तुम्ही त्या शेतात जाता तेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला म्हणतात, बेटा थोडा आरामाने जा बरं. तुझे जर पाऊल त्या रोपट्यावर पडलं ते तुटतं. बरोबर? मग निसर्गाचे कॉन्ट्रॅडिक्शन किती आहे? विसंगती पहा. निसर्ग काहीतरी शिकवतो. 2 मिनिटं फक्त लक्षात ठेवा तुमचं काय. किवळूसं रोपटं जमीन फाडून बाहेर निघतं. तुम्ही बाहेर गेलं की ते तुटतं. पाय गेला तर तुटतं, हात लावला तर तुटतं. मग मला एक सांगा, तुटणारा रोपटं इतकं डेलिकेट आहे, इतकं नाजूक आहे, तर मग जमीन फाडतं दिसतं. कधी सोचायच तेव्हा, कधी विचार केला या गोष्टी? तुम्हाला मी एक गोष्ट नेहमीच सांगतो. मला तिथं सायकॉलॉजी समजली, जगाचं मानसशास्त्र मला तिथं समजलं ज्यावेळेस मी शेतीतून जात होतो. आणि मी नशीबवान आहे की ग्रामीण भागात आहे. आय प्राऊड. माझ्यासारखं नशीबवान शहरातल्या माणसाला मानसशास्त्र शिकवताना हे उदाहरण येतच नाही. बरोबर? काय जमीन फाडणारं रोपटं, इट इज सो डेलिकेट दॅट यू टच इट्स बॅकग्राऊंड. पण मग ते जमीन फाडतं कसं? निसर्ग आम्हाला एक गोष्ट शिकवतो की आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची आणि कुठलीही गोष्ट अचूक करण्याची निसर्गदत्त क्षमता प्रत्येक माणसाला निसर्ग हे जन्मतः देतो. प्रॉब्लेम असा आहे की त्याला बाहेरून टच करता कामा नये. लक्षात घ्या काय आयुष्यात. आणि ते रोपटं काय सांगतं माहित आहे? त्या रोपट्याचं जर आत्मचरित्र तुम्ही वाचलं किंवा इमॅजिन करण्याचा प्रयत्न केला, ते रोपटं त्याला विचारलं तू का सर्वाइव्ह झाला, तर त्याचं उत्तर एक आहे, माझी इच्छा आहे. दॅट्स ऑल. आणि नाही तर एवढी त्या रोपट्याला तुम्ही बाहेर पडवण्याचा प्रयत्न करत पडतो है का नहीं? किसी को खींचो मत, उसके अंदर से कुछ करो. निसर्ग हे शिकवते मित्रांनो, लक्षात घ्या. बरोबर आहे? जगाचा इतिहास तपासून बघा. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कितीही सांगितलं की तू यशस्वी होतो नाही, तुमच्या प्रेयसीनं कोणत्याही गार्डन मध्ये हातात हात घेऊन सांगितलं की तू यशस्वी होईल नाही. कारण निसर्गाचा सिद्धांत काय सांगतो? तुमची इच्छा. विल इज द की फॅक्टर फॉर सक्सेस.
ओके. आणि ती इच्छा सुद्धा तुमच्या अंतर्मनाची पाहिजे. कोणाच्या? दुसऱ्याची. ओके. हा मुद्दा कळला. नंबर 2, मग अंतर्मनाची इच्छा निर्माण कशी होते सर? त्याला काही टेक्निक आहे का? हे काय भानगड आहे? अंतर्मनाची इच्छा आणि बाह्यमनाची इच्छा काय? आता अंतर्मन, बाह्यमन, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड तुम्ही ऐकलेलं असेल, गुगल मध्ये बघितलेलं असतं, सांगितलेलं बरोबर. अंतर्मनाच्या इच्छेचं मी उदाहरण देतो तुम्हाला काय असतं. सबकॉन्शियस माइंड आमच्या क्लिअर मध्ये, आमच्या मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये असं क्लिअर लिहिलेलं आहे की सबकॉन्शियस माइंड नीड्स क्लिअर व्हिजन विथ स्ट्रॉंग रिझन टू ऍक्टिव्हेट. माणसाच्या अंतर्मनाची इच्छा निर्माण होण्यासाठी 2 गोष्टींची गरज असते. नंबर 1 क्लिअर व्हिजन, आणि सेकंड क्लिअर व्हिजन विथ स्ट्रॉंग रिझन. आयुष्यात यशस्वी व्हायला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. काय? क्लिअर व्हिजन विथ स्ट्रॉंग रिझन. क्लिअर व्हिजनचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस तुम्ही पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये आहात, क्लिअर व्हिजनचा अर्थ काय होतो? स्पेसिफिसिटी. तुम्ही गोळा फेकता, रनिंग आहे का तुम्हाला? तर तुम्हाला एक स्पेसिफिक टार्गेट दिल्या जातं की गोळा इतका फेकल्यानंतर यू आर सिलेक्ट. बरोबर आहे. 1600 मीटर धावणं 5 पॉइंट काहीतरी सेकंद आहे बघा. ते आता 5 पॉइंट. ओके. हे काय? व्हॉट इज दिस? स्पेसिफिक क्लिअर व्हिजन. मला हे काय मिळवायचं, मला काय मिळवायचं, व्हिजन. आणि ते सुद्धा आकड्यांमध्ये असलं पाहिजे. मला तुम्ही हातवर करून सांगा की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत. आकडा सांगा, आकडा. मी पोलीस भरती होणार आहे, नोकरीला लागणार आहे, हे बांधणी नका सांगू. का? ते कॉन्शियसचे आहे, सबकॉन्शियसचे आहे. क्लिअर आकडा पहिली गोष्ट. काय आहे? क्लिअर व्हिजन. सेकंड स्ट्रॉंग रिझन. आयुष्यात यशस्वी होण्याची स्ट्रॉंग रिझन लागतं. आणि रिझनच्या बाबतीत सुद्धा सायकोलॉजी मध्ये फार सुंदर व्याख्या केलेली आहे. रिझन मस्ट बी इमोशनल, नॉट सोशल, पॉलिटिकल और फायनान्शियल ॲट ऑल. तुमचं एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचं जे कारण आहे इमोशनलच असायला पाहिजे. सोशल, फायनान्शियल और पॉलिटिकल रिझन जे असतात ना, ते माणसाला डिस्टर्ब करून टाकतात. काय करतात? डिस्टर्ब. इमोशनल रिझन डिस्टर्ब नाही करू शकत. मी असं एका अकॅडमी मध्ये गेलो होतो. मी तुम्हाला सांगतो इमोशनल रिझनचा अर्थ काय. एका अकॅडमीमध्ये गेलो होतो आणि असं सर बसलेले होते आणि मुलांच्या मुलाखती चालू होत्या की कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, कोणाचं ऍडमिशन करायचं किंवा नाही करायचं. एक मुलगा आला, गरीब घरचा होता, वडील असेच फाटक्या ड्रेसमध्ये, पैसा नाही जवळ, पण तो बसला आणि मला म्हटला की सर मला ऍडमिशन घ्यायची. त्या सरांना म्हटलं. ते सर मला देशमुख सर बघाय काय आहे, तुम्ही काही प्रश्न विचारता का? म्हटलं आमचं काय, आमच्या आधी माहीत आलं का मी सुरू करतो. बसलो तिथे आणि त्या मुलाला विचारलं तुला का व्हायचं आहे आर्मी भरतीमध्ये? आर्मी भरतीमध्ये का व्हायचंय, बाय. आणि त्या मुलानं जे उत्तर दिलं ते गजब गजब. त्याला विचारलं की तुला का व्हायचंय, तर तो म्हटला सर माझं एक स्वप्न आहे, भारताच्या सीमेवर मरावं आणि माझं प्रेत तिरंग्यात लपेटून यावं आणि अख्ख्या लीडर लोकांना शाहरुख करावं. मी सरांना सांगितलं याला पहिल्या अकॅडमीत यायला बाहेर नका जाऊ. याला का? त्याचं यशस्वी होण्याचं कारण हे इमोशनल आहे. काय? भावनिक आहे. फायनान्शियल कारण, पॉलिटिकल, सोशल कारण तुम्हाला संपवतात. मी एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस तुम्ही धावता का नाही किंवा तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करण्याच्या नादाला लागता आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की नोकरी लागल्यानंतर मला पैसा येईल आणि मग तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाता आणि पांढरपुरीवर जाता आणि पान खाता चाली विचारता करे तू डेली किती कमवतो? तो म्हणजे 2000 रुपये. वाचून कुठल्या पांढरपुरीवाला विचारलं, त्याला सांगितलं 2000 रुपये. तुम्ही म्हणतात थोड्या यार मन पळत कसं सकाळी उठायचं गोळा करायला.
हे तर 2000 संस्थे झालं डिस्टर्ब फायनान्शियल रिझन डिस्टर्ब करून टाकतात ना. जे इमोशनल रिझन मी सांगितलं, तुम्ही चॅलेंज आहे माझं, तुम्ही बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या मुलाला डिस्टर्ब करून दाखवा बरं, त्याच्या ध्येयापासून करून दाखवा बरं. काय प्रयत्न करा तुम्ही, लगाव दिमाग 5 मिनिटं 2 मिनिटं. कसं डिस्टर्ब करणार? समाज इमोशनल कारण देणाऱ्या लोकांना कधीही डिस्टर्ब करू नाही शकलं. लक्षात घ्या, ज्यांची कारण महान होती त्यांना नाही डिस्टर्ब करू शकलं. बाबासाहेब आंबेडकर इतका अभ्यास झाल्यानंतर त्या माणसाला विचारण्यात आलं की तुम्ही हे का करताय. पत्नीने विचारलं, समाजाने विचारलं काय गरज आहे, पहिल्या डिग्रीत तर तुम्हाला नोकरी भेटते, काय गरज आहे. त्यांनी सांगितलं दीनदलित दुबळ्या समाजाच्या लोकांना न्याय देण्यासाठी मला देशाचं संविधान लिहायचं आहे. अशा महान लोकांना आयुष्यात कोण कसं डिस्टर्ब करतो? केलं होऊ शकलं. सीमेवर जवान आणि मला शालूट घ्या असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला कसं डिस्टर्ब करणार तुम्ही तुमच्या आयुष्यात यापासून? पण जे पॉलिटिकल कारण आहे, मला त्याला हरवायचं आहे, सगळे तुम्ही त्याच्या नादाला लागले. तुमचं असते भविष्य बरोबर. सोशल, माझ्या काकाचा मुलगा लागला म्हणून मला लागायचं आहे, डिस्टर्ब. आणि तुमच्या आयुष्यात तुमच्याशिवाय, तुमच्या भावनेच्या कारणाशिवाय दुसरी कारणं ज्या वेळेस येतात का नाही, यू आर डिस्टर्ब. आणि तुला असं तिला मिळवायचंय म्हणून आहे ना, असे काय तर फालतू म्हणता. काय माहिती, सायकोलॉजी माइंड फार फ्रेश होतं. डोक्याचा अभ्यास करून पहा, मजेदार आहे. सदाशिव अमरापूरकरचा एक डायलॉग आहे, इसका इस्तेमाल करो, इसमें बहुत ताकत है. काय आहे, ज्यावेळेस तुम्ही 1600 मीटर धावता का नाही, त्यावेळेस 900 मीटर होतं आणि बाकीचे 700 मीटर राहतं का नाही, त्यावेळेस डोक्यात येतं यार झेजेटिव्ह कशाला पडून राहिलो मी. मग काय, मला तिला प्राप्त करायचंय किंवा मला लग्न केल्यानंतर सुंदर बायको भेटत. मग त्याच्या डोक्यात एकच विचार येतो, 800 मीटर पळालो काय, 900 पळालो काय, 1600 पळालो काय, बायको भेटणार काय. 1600 पळण्याला बायको मिळायची काही संबंध आहे का? फक्त म्हणजे तिकडे काय, दॅट इज द डिस्टर्बन्स. व्हॉट आय वांट टू से, सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स, इमोशनल रिझन काही येत नाही. हे तुम्ही तुमच्या आयुष्यात इथून जाताना पक्क लक्षात ठेवा. बाकीची सगळी कारणं तुम्हाला तुमच्या आयुष्यात डिस्टर्ब करून जातात, इमोशनल रिझन नाही करू शकत. नेव्हर. औरंगजेब बादशाहच्या आणि या आदिलशाह, मुघलशाह या सगळ्यांच्या साम्राज्यातून मला माझा स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं आहे, हा विचार छत्रपतींना छत्रपती बनवून गेला. त्यांना कसं डिस्टर्ब करणार तुम्ही, याची इमोशनल कारण आहे. त्यांनी म्हटलं असतं की नाही, जशी आजकाल आहे ना, मला एक घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. शिवाजी महाराजांना म्हटलं असतं की मला एक किल्ला जिंकायचा आहे, मला किल्ला पाहिजे, मला किल्ला पाहिजे, म्हणून मी लढाई करेल. आणि मग त्यांना काय केलं असतं, एखादा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतलाही असता. पण लक्षात घ्या, राजे शिवाजी एका किल्ल्याने किल्लेदार झाले असते, छत्रपती नाही. विचारांचा प्रमाण, विचाराचं अधिष्ठान यशस्वीतेसाठी अत्यंत आवश्यक. ओके. मग काय सांगितलं मी, पहिली गोष्ट विल डेव्हलपमेंट. दुसरी गोष्ट काय, रिझन मस्ट बी इमोशनल, नॉट सोशल, पॉलिटिकल और फायनान्शियल अट ऑल. आणि दुसरी गोष्ट मी जे छोट्याशा रोपट्याचं उदाहरण सांगितलं ना, तो जमीन फाडून बाहेर येतो का नाही, तो मजेदार गोष्ट सांगतो त्याची. जे जमीन फाडून रोपटं बाहेर येतं, कितीही हवा येऊ द्या, कितीही प्रकाश येऊ द्या, कितीही थंडी येऊ द्या, कितीही पाऊस येऊ द्या, त्या छोट्याशा रोपट्याचं काहीच नाही करू शकत. बरोबर आहे, बरोबर आहे. मग ते तसंच आयुष्यात आहे. तुमची एकदा यशस्वी होण्याची इच्छा निर्माण झाली ना, मग आयुष्यात बाकीच्या गोष्टी तुमचं काहीच नाही करू शकत. उलट निसर्ग तुम्हाला त्या प्रोव्हाइड करतो. तुम्ही फक्त
तुमची एकदा इच्छा निर्माण करा. तुम्ही तुमची इच्छा निर्माण केली ना, मग इंगोले सर ज्ञान द्यायला तयार आहे, स्टाफ ज्ञान द्यायला तयार आहे, जग ज्ञान द्यायला तयार आहे, आपला गुगल बाबा ज्ञान द्यायला तयार आहे, सारे ज्ञान द्यायला. तुमची इच्छा लागेल, फक्त इच्छेच्या जमीन फाडून बाहेर या, बस यू आर सक्सेस. दॅट इज माय चॅलेंज. तुमची माझी ओळख नसलं तरी मी सांगेल, डॉक्टर अमोल. काय झालेलं आहे, आम्हाला सायकोलॉजी या पद्धतीनं नाही शिकवले. आणि माझं असं आहे की मी अंधोड्या गावचा पोलीस पाटील आहे आणि मला नेहमी असं वाटतं की मी पुस्तकांपेक्षा माणसं जास्त वाचते. ओके, यू अंडरस्टँड? मग जमीन फाडून बाहेर निघा. मग इंगोले सर ऐकलं आपल्याला सूर्यप्रकाश द्यायला, पुस्तकं, सगळी स्टाफ मेंबर. ओके, मग काय मुद्दा झाला, विल डेव्हलपमेंट, इच्छा निर्मिती मागचं. आर यू अंडरस्टँड? टू बी कंटिन्यू. ओके. सेकंड मुद्दा आहे जो आज मी बोलणार आहे, तो आहे यशस्वी होण्यासाठी काय लागतं माहितीये का? एक वाक्य आहे, हू आय एम. काय? हू आय एम, मी कोण आहे. आज स्वामी विवेकानंदाचं पूजन माझ्या हस्ते झालं. यांचा एक विचार मला लक्षात आला, त्याबद्दल बोललंच पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, रोज जन्माले आलाच आहात तर इतिहास घडवून जा. आयुष्यात 2 दिवस महत्वाचे आहेत. एक, ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला तो दिवस. दुसरा, ज्या दिवशी तुम्ही सिद्ध करता की तुम्ही काय जन्माला आला तो दिवस. याच्या पलीकडे आयुष्य नको. हू आय एम, तुम्ही कोण आहात, माझं अस्तित्व कोण आहे, मी कोण आहे. मी जगातले एक फार सुंदर उदाहरण देतो. काही दिवसाअगोदर मी एक मुलाखत ऐकत होतो आणि ती मुलाखत होती शोएब अख्तरची. शोएब अख्तर माहित आहे? तुमच्या पिढीला माहित आहे? ओके, नसेल माहित तर मी शॉर्टमध्ये सांगतो की क्रिकेट बघत बसली त्यांना की शोएब अख्तर हा जगातला सर्वात फास्ट बॉलर आहे पाकिस्तान. त्याची मुलाखत ऐकत होते, मला खूप इंटरेस्ट वाटला त्याच्या मुलाखत. पाकिस्तानची एक आघाडीची पत्रकार आहे, तिचं नाव आहे समीना पीरजादा. आणि समीना पीरजादाने त्याची मुलाखत घेणं सुरू केली आणि मुलाखतीत तिने विचारलं की आपको तो जब आपका जन्म हुआ तो कॉम में डिफिकल्टी होती, दर्द होता था, स्वेलिंग थी, स्वेटिंग, ये सब था, फिर भी आपने क्यों किया, फिर भी आप घेत कैसे बने. त्याने जे उत्तर दिलं इंटरेस्टिंग. इथून जाताना कोणा मनावर करून घ्या, माझ्या तर कोरलोय. त्याने सांगितलं की समीना आपा, आपको पता है दुनिया का सबसे जाहिल इंसान कौन है? जाहिल, जाहिल म्हणजे काय? अडाणी, नालायक, सरे. त्याच्या एक उर्दू मध्ये मला काही नक्की माहित नाही, पण मला असं अंदाज आहे की ते मूर्ख, नालायक. दुनिया का सबसे जाहिल इंसान कौन है पता है आपको? दुनिया का सबसे जाहिल इंसान वो है जिसको ये पता नहीं है कि वो क्यों पैदा हुआ. आणि पुढं बोलता बोलता त्याने एक वाक्य उच्चारलं आणि ते फार इंटरेस्टेड आहे. तो म्हटला, समीना आपा, मैं विश्व क्रिकेट में 22 वर्ष के बीच पे दुनिया की सबसे तेज गेंद फेंकने के लिए पैदा हुआ वो, और ये मैंने किया है 2003 च्या विश्वचषकामध्ये इंग्लंडच्या विरोधात त्याने हे करून दाखवलं. याला म्हणतात हू आय एम. स्वतःच्या अस्तित्वाला प्रश्न विचारणं सुरू करा की मी काय जन्माला आलो. आणि ज्या दिवशी तुम्ही सिद्ध कराल तुम्ही काय जन्माला आले, त्याच्यासारखं दुसरं यश काही. आलं लक्षात? समजले दोन मुद्दे? विल डेव्हलपमेंट, क्लिअर विजन इज स्ट्रॉंग विजन टू ऍक्टिव्हेट. थर्ड पॉइंट आहे हू आय एम. एक सुंदर कविता आहे की अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. अस्तित्व शोधण्याचे साधे गणित आहे. तू या जगात बसलो
हे जग तुझ्यात होतं. राऊत साहेबांची कविता आहे. तू आहे आणि घरी जाऊन विचारत होता मी कोण आहे, म्हणजे काय जन्माला होतो. नाही तर मग आपण जाहील इन्सान आहे. आपण अडाणी आहोत. अडाणी तो नाहीये जो अशिक्षित आहे. अडाणी तो आहे ज्याला स्वतःबद्दल माहिती नाही. ओके. यशस्वीतेसाठी ती तिसरी महत्वाची गोष्ट काय? थर्ड पॉइंट इज ॲटिट्यूड. ॲटिट्यूडचा अर्थ काय होतो? दृष्टिकोन. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावर फार मोठं संशोधन झालं आणि तिथं एक हार्वर्ड युनिव्हर्सिटी संशोधनानंतर हे कळलं की जगात यशस्वी होण्यासाठी 85% ॲटिट्यूडची गरज आहे. दृष्टिकोन. एखादी गोष्ट कशी आहे त्यापेक्षा तुम्ही कशी बघता यावर तुमचं यश आणि अपयश अवलंबून. ते दृष्टिकोन. मी आता एक सिनेमा बघत होतो बघा, धर्मवीर. बघितला? काहींनी बघितला असेल, काहींनी नसेल बघितला. धर्मवीर सिनेमा बघत होतो. स्वर्गवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारलेला सिनेमा होता. त्यातला एक सुंदर डायलॉग जो अरविंद जगतापांनी लिहिलेला आहे, मला खूप आवडतो. महान लोक असेच नाही बोलतो, काय सगळं ॲटिट्यूड असेल त्या लोकांचा. एक दिवस समुद्राच्या ठिकाणी, सगळ्यांना माहिती असेल, सर गेले समुद्राच्या ठिकाणी, मुंबईच्या समुद्रा किनाऱ्यावर ते बसले होते. आणि बसले असताना त्यांच्या मित्रांनी त्यांना विचारलं की बाळा, एवढा सुंदर आणि अथांग समुद्र खाण्याच्या नशिबात नाही. ते म्हणले चूक बोलताय. एवढ्या मोठ्या अथांग सागराच्या नशिबात माझं ठाणं नाही. काय दृष्टिकोन. एका वाक्यानं नशीब पलटतं. एका वाक्यानं. काही लोक रडत बसतात, ती माझ्या नशिबात नाही. अरे बाबा, असा विचार कर की तिच्या नशिबात तू नाही. एखादी नोकरी गेली, सुटली 2 मार्कांना, काही फरक नाही पडत. ती नोकरी तुमच्या नशिबात नाहीये, त्या नोकरीच्या नशिबात तुम्ही नाही. एकच वाक्य, एकच सिच्युएशन. द पीपल्स आर नॉट फेल्ड ड्यू टू सिच्युएशन अराउंड देम, दे आर ऑलवेज फेल्ड ड्यू टू सिच्युएशन विदिन देम. लोक परिस्थितीनं पराभूत होत नाही, लोक मनस्थितीनं पराभूत होतात. काही गरज नाहीये उलट्या दिशेनं चालायचं नाही, सरळ विचार करत चालायचा. आज तुम्ही गरीब असाल, पण आपण नेहमी रडतो की श्रीमंती माझ्या नशिबात नाही. अरे बाबा, श्रीमंती तुझ्या नशिबात नाही, श्रीमंतीच्या नशिबात तू नाहीये. ज्या दिवशी श्रीमंतीचं नशीब फळफळेल त्या दिवशी ती मला करेल. आलं लक्षात? दॅट इज द ॲटिट्यूड. बघण्याचा दृष्टिकोन बदलून द्या. एक उदाहरण मी जगामध्ये नेहमी सांगत असतो की रिचर्ड प्लेसमिलर नाव ऐकले का? रिचर्ड प्लेसमिलर. ओके. 1904 साली अमेरिकेच्या सेंट लुई या शहरामध्ये खाद्यपदार्थाचं फार मोठं प्रदर्शन भरलं. फार मोठं प्रदर्शन भरलं. नाही, मी सांगतो. तर रिचर्ड प्लेसमिलर तिथे आपल्या उत्पादन विकण्यासाठी तिथे गेला आणि त्याने तिथे चहाचा स्टॉल टाकला. काय? चहा. चहावाल्यांना त्याही वेळ डिमांड होती. तर रिचर्ड प्लेसमिलर चहा विकायला बसले आणि तिथे भरपूर लोक यायचे जायचे प्रदर्शनात. आता झालं असं की उकाड्याचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते. जसं आपल्या इकडे टेम्परेचर असतं ना, त्यापेक्षा थोडं कमी, पण उकाड्याचे दिवस होते आणि सगळे लोक थंड पेयाकडे काय पित होते, त्याला आपण म्हणतो कोल्ड ड्रिंक्स, शीत पेयाकडे सगळे लोकांचा ओढा होता. आता हा बिचारा चहा करण्याचा एक्सपर्ट हा असं वर करून चहा तयार करायला दाखवायला इथे चहा चालू आहे, कोणीच नाही आलं. का? परिस्थिती कशी नव्हती की कोणी विचार. का? वातावरण गरम आहे, कोण चहा गेला.
हा थोडासा निराश झाला आणि निराश झाल्यानंतर याच्या लक्षात आलं की आपण जे चहा विकून राहिलेलो हा चहा यामुळे नाही घेतला जाऊन राहिला की बाहेरचं वातावरण हे गरम आहे. मग जर आपण असं केलं तर उकळलेल्या चहामध्ये तर बर्फ घालून थंड करून चहा पाजला. आणि झालं असं की याने ते थंड करून चहा देण्याच्या सुरुवातीने आणि याचं दुकान सगळ्यात जास्त चालायला लागलं. कारण चहा टेस्टी फक्त बर्फ घातलं. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ही कोल्ड टीची सुरुवात होती. आणि म्हणून रिचर्ड ग्लिसनीडनला द फादर ऑफ कोल्ड टी म्हणतात. आणि नंतर कोल्ड कॉफी आली तुमची. काय काय कधी कॅफेटेरियामध्ये जाऊन बघा, काय नाही. मी तर कधी गेलो नाही, कारण तिथे एकांतात आहे परमिशन नाही आमच्यासोबत कोणी. ओके, काय होती कोल्ड टीची सुरुवात होती. आता एखाद्याला काय म्हटलं असतं, हे सूर्या तू काय निघून राहिला, मला चहा विकल्या जात नाही. तुम्ही बाजूची परिस्थिती बदलू शकता का? सिच्युएशन बदलू शकता का? आणि जर तुम्ही तुमची सिच्युएशन बदलू शकत नाही तर आम्ही त्याला एक गोष्ट करता, मनस्थिती बदलायची. 2 मिनिटात तुम्हाला फरक समजून जातो. ॲटिट्यूड बदलला, दृष्टिकोन बदलला की समाज बदलायला. दृष्टिकोन बदल. आणि लय डिप्रेस करणारे लोक समाजामध्ये भेटतात. मला तर लय भेटले, पण मी नेहमी सांगत असतो मला काही फरक नाही पडत. एक खडूस होता माझ्यासमोर. ते आमचे असतात ना 2-4 गावात. एक मुलगा आला, त्याच्या वडिलांनी सांगितलं याला समजावून सांगतो, पुढे पुढे व्याख्यान देतो. आमचं सगळं होतं. म्हटलं काय हरकत नाही. मग मी त्याला सांगायलो व्हिल डेव्हलपमेंट, ॲटिट्यूड, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन, सगळ्या विषयावर मी त्याच्याशी बघत 1.5 तास एकदम पूर्ण ताकदीवर बोलून गेलो त्याच्यावर. आता तो पण तो असे डोळे करायला त्याला मला विचार 1.5 तास बोललो मी त्याच्यासोबत. म्हटलं अरे, म्हटलं काही कळलं? दादा मी एक गोष्ट त्या बोलण्यात काही सुधारलं हो, फक्त मला आनंद एवढ्या गोष्टीचा आहे की मी तुझा 1.5 तास खराब. दीड तास खराब केला. लोकांना म्हटलं मी डिप्रेस झालो का काय, तर मी त्याचा विचार बरोबर आहे. सायकॉलॉजी क्षेत्राला त्याचा आगोबाच आहे. बरं म्हटले तुझा 1.5 तास खराब केला याचा आनंद आहे. असे लोक भेटतात ना तुम्हाला तुमच्या आयुष्यात. नसतील भेटत तर तुम्ही नशीब ना, आम्ही तेवढे नाही. म्हटलं तू काय माझं 1.5 तास खराब करणार, मी इथं चालू आहे. म्हटलं बाबा तू वेडा आहे. कसा? मी त्याला सांगितलं बाबा मी हे 1.5 तास बोललोय ना, हे मी माझ्या उद्याच्या सेमिनारची प्रॅक्टिस केली. मला थोडीच माहिती आहे की माझ्या सोबत दगड आहे का गज आहे. आय डोंट नो अबाउट यू. मला तुझ्या अस्तित्वाची जाणीवच नाही. मी उद्याची प्रॅक्टिस केली आणि एखादा केली असते तो म्हटलं ते पागला होतं बडबड. यासाठी तुझ्या शरीराचा उपयोग करून तुझ्या मेंदूचा आणि माझा आणि जाण्याचा सुरवण्याचा काही संबंध नाही. ॲटिट्यूड बदलला पाहिजे. समाजात अशी लोक रोज भेटतात, रोज सकाळी उठल्यानंतर बसायला. आणि मी नेहमी सांगत असतो ज्याला ज्यांच्या शब्दाला काहीच कळत नाही ना त्यांच्या फारसं नाशिकला काहीच नाही ॲटिट्यूडच्या. मी माझ्या नेहमी व्याख्याला ही गोष्ट सांगत असतो, तुम्ही जर लक्षात घ्या, डिप्रेस करणारी लोक जर समाजात तुमच्या पुढे आली ना तरी तर त्यांच्यासोबत मी देतो उत्तर ते उत्तर देत. काय आमच्या गावामध्ये एक किराणा दुकान आहे आणि किराणा दुकान चालत असताना माझ्या मित्राचं किराणा दुकान दोघं एका वर्गात एक शेतकरी अशी 3 जण आम्ही बसलो माहिती. शेतकरी मित्र माझ्याजवळ आला म्हणून म्हटलं काय मग ते तुझी काय भानगड चालू आहे व्हॉट्सअप फेसबुक. म्हटलं यार गेले कसं माहिती झालं माझ्या भानगडी. म्हटलं तू भानगड सांग काय. तर म्हणे ते फेसबुकवर व्हॉट्सअपवर काहीतरी येतं ना तुझं सेमिनार वगैरे. म्हटलं बस ठीक आहे चांगलंच गेलं याच्यामध्ये. झालं असं की तो किराणा घेणारा पोरगा मला म्हणे की यार तुम्हाला एक सांग की
हे ते सेमिनार मध्ये काय पडेल ना, आज युट्यूबचा जमाना आहे, फोन रिकामा आहे तुझा ऐकण्याला, कोणी नाही ऐकत, पण हे बिनकामी नादी लागलं. मी हसलो, आता मी नेहमी सारखं हसलो. मी हसलो तर शेतकरी मला म्हणाला, ते असं म्हणतो का ना तुझं सेमिनार सायकोलॉजी तिच्यात काही पडलेलं नाही, तुला असं टेन्शन नाही, डिप्रेशन काही असं वाटत नाही का, दुःख वाटत नाही? सेमिनार बद्दल, सायकोलॉजी बद्दल, स्टुडंट सायकोलॉजी बद्दल, पॅरेंटिंग बद्दल याला माहिती असतं, याला ते विकलं असतं का? याला साखर विकली असती का? नाही. मग ज्या माणसाची त्या क्षेत्रात लायबिलिटीज नाही, अशा लोकांना टेन्शन काय घेणार? तुमचे काका काकू मामा मावशी आले आजोबा कोणी आयुष्यात म्हणत असेल की तू पोलीस आर्मी भरती होऊ शकत नाही, तर त्यांना विचारा काकू गोळा कधी भेटला आपली आपली हयात ही पोळ्याच्या उंड्याचा गोळा बनवण्यात गेली. आपण हे सांगावं आर्मी. तुम्ही लक्षात घ्या, ज्या क्षेत्रात त्याची लायबिलिटी आहे त्याला केस करण्याची आयुष्यात डिप्रेशन करा. म्हणून इच्छालिबिलिटी ॲटिट्यूड, मी आणि माझं अस्तित्व हू आहे, तीन गोष्टी. ओके, कंटिन्यू करायचं आहे. आता जो चौथा विषय मी बोलणार आहे ना, तुम्ही बीएससी ऍग्री झालेला आहे कोणी ना? बीएससी ऍग्री, यस यस. सरांना एक माहित असेल, एक टर्मिना वाक्य आहे बघा आपल्या बीएससी ऍग्री मध्ये, निपिंग. ऐकली निपिंग? निपिंग NIPPING. मी सांगतो प्रत्येक, असं काही टेन्शन नका मी. अजिबात टेन्शन नाही. आपल्या सायकोलॉजीच्या लेक्चरला टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याचं कारण आहे, मी सर्वसामान्यांची सायकोलॉजी समजून सांगतो. पुस्तकी ज्ञान मला फार कमी आहे. मी तेच म्हटलं की मी पुस्तकांपेक्षा मानले असतो. निपिंग, NIPPING, निपिंग या शब्दाचा अर्थ होतो, जो मराठीत प्रचलित शब्द आहे आणि जो हरभऱ्यासाठी वापरला जातो, तो म्हणजे खुडणी. आलं लक्षात? आपण शेतकरी असायला तुम्ही करता खुडणी, खुडणी करतो. आजकाल ते मशीनही निघले बोल, तुरीला खुडणी करतो. सायन्स काय माहिती आहे? ते जे वर्ष आहे ते निपिंग करण्यामागचा हेतू असा असतो की वर त्याचे हार्मोन्स फार जास्त वापरल्या जातात आणि त्यामुळे ते जे छोटंसं रोपट आहे ना, ते फक्त वाढत जातं, फंगाळत नाही. बरोबर? फंगाळत. आता गोष्ट अशी आहे की ते छोटंसं रोपट ज्यावेळेस आपण त्याची निपिंग करतो, निपिंग फुडणी केल्यानंतर ते फंगाळत, ते वाढत नाही. यशस्वी होण्यासाठी विचारांची निपिंग करणं आवश्यक, तर आयुष्य फंगाळत नाही. तर तुमचे हार्मोन तुम्हाला चूक नाही पोचले. बरोबर? इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन जे काही शरीरात असतं या वयामध्ये ते चुपचाप नाही बसले, ते झाडावर वाढवलं. प्रॉब्लेम असा होतो की या विचारांचं या वयात निपिंग करणं आवश्यक आहे. ज्या दिवशी या हार्मोनचं तुम्ही इथं निपिंग करा, येणार आयुष्य फांगाळून भेटलं. आज जर वाढत गेले तर समजून घ्यायचं तुमचं अस्तित्व संपलं. कारण ईश्वर तुम्हाला उद्याच्या आयुष्यात त्या गोष्टी देईल ज्या गोष्टीचा तुम्ही आज त्याग करा, त्या गोष्टी देईल ज्या गोष्टीचा तुम्ही निपिंग करा. दॅट इज द प्रोसेस ऑफ निपिंग. आणि तरुण वयात निपिंग ही झालीच पाहिजे, त्याग हा झालाच पाहिजे. तुम्हाला कितीही वाटू द्या, कुणाला नाही वाटत या वयामध्ये सगळं करावं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वयात ही गोष्ट त्या वयात त्यानेच केली पाहिजे. नाहीतर मग एक शेर आहे की ये सब्र भी देखा है तारीख की नजरों ने, लम्हों ने खटा की सदियों ने सजा. आयुष्यात नेहमी असं होतं,
काही क्षण रे, काही क्षण खूप लोक पस्तावलेले आहेत. काही क्षण आयुष्याचे चूक करून जातात, त्याची सदा येणाऱ्या भविष्याला, येणाऱ्या काळाला नसते. त्यामुळे ज्या वयाचे करायचं ते त्या वयात केलं पाहिजे. मी निसर्ग शिकवतो आणि त्या निपिंग which is always done in BSc agriculture. ओके, आपण 4 विषयाबद्दल बोलतो. स्किल डेव्हलपमेंट, ॲटिट्यूड, रिझन, इमोशनल रिझन, निपिंग. ओके, एनी क्वेश्चन? नो. सायकोलॉजिकली नो या प्रश्नाचा जो अर्थ होतो ना, तो असा होतो की 2 गोष्टी असतात. एक, तर मी जे बोललो ते तुम्हाला सगळं समजतं, किंवा 2, मी जे बोललो त्याचं तुम्हाला. ओके, तर माझा एक रिक्वेस्ट आहे, जे 4 मुद्दे मी आज बोलतो की बाकीच्याही 15-20 विषयाबद्दल बोलू. जर आयुष्यात कधी जर भविष्यात सरांनी म्हटलं तर आपण येऊ, बरोबर आहे. प्रत्येक विषयासंदर्भामध्ये आपण बोलू. आणि मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीला बोलणं जरूर आहे. आम्हाला हे माहित नाही की कॉन्फिडन्स काय, आम्हाला हे माहित नाही की लो कॉन्फिडन्स काय, आम्हाला हे माहित नाही की हाय कॉन्फिडन्स काय, आम्हाला हे माहित नाही की ओव्हर कॉन्फिडन्स काय. खूप असे रिझन्स आहे, अशा गोष्टी आहेत की ज्या सायकोलॉजिकली. आणि मी त्या कार्यशाळेमध्ये नेहमी गोष्ट सांगत असतो की मी माझं भाषण केल्यानंतर असं म्हणतो प्रश्न उत्तर द्या, क्वेश्चन विचारा. आयुष्य डबल संधी देईल असं काही नाही, बरोबर आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लाईफ नेव्हर गिव्स सेकंड चान्स. जिंदगीत दुबारा मौका नाही, बरोबर आहे. दुबारा पेरणीचं पीक हे पहिल्या पेरणी इतकं कधीच नाही. त्यामुळं तुमचा जर काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा, मी तुम्हाला आन्सर द्यायला कटिबद्ध आहे. आणि जर नसेल तर आय विल बी वाइंड अप दिस. ओके, एनी क्वेश्चन? पहिली महत्वाची गोष्ट असते की माइंड डायव्हर्ट होतो कुठं ते माहिती. माइंड डायव्हर्ट होते ते हजारो लोकांना आहे, बरोबर आहे. हजारो लोकांना एक कारण आहे की काय माइंड डायव्हर्ट. आपल्याला सिनेमा बघावंसं वाटतो, आपल्याला कारमध्ये फिरावंसं वाटतं, आपल्याला गाडीत फिरावंसं वाटतं. असं वाटतं की हे नको, ते सुंदर आहे आयुष्य, बरोबर आहे. माइंड डायव्हर्जनसाठी मी 2 गोष्टी बिलबद्दल बोलतोय. सर्वात महत्वाची गोष्ट की तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा, त्याच्या मागचं इमोशनल रिझन डायव्हर्ट ते. तुम्ही जे डायव्हर्ट होता ना ते कुठल्या गोष्टीसाठी होता माहिती आहे? तुम्ही होता एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या वस्तूसाठी, बरोबर आहे, यासाठी डायव्हर्जन होतं. किंवा एखाद्या साध्या क्षणिक सुखासाठी माणसं डायव्हर्जन होता. पण ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी इमोशनल रिझन तुमचं स्ट्रॉंग असतं ना, त्यावेळी तुम्हाला डायव्हर्ट नाही करू शकत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तेच. आणि एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्ही डायव्हर्ट होत असाल तर माझं असं म्हणणं आहे की पहिले तुम्ही हे ठरवा की तुम्हाला काय यशस्वी आहे. आणि तुमच्या इमोशनल रिझनला इतकं पक्क धरून ठेवा, इतकं पक्क. आणि ते 21 दिवस करा. किती दिवस? 21 दिवस. कारण माणसाच्या मेंदूवर असं काही बाबाची जडीबुटी नाहीये की तुम्हाला दिलं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. इट इज नेव्हर पॉसिबल. एखादी गोष्ट जर तुम्हाला डायव्हर्ट करून जगायची असेल तर कमीत कमी 21 ते 90 दिवस, म्हणजे 3 आठवडे ते 3 महिने लागतात. पहिली गोष्ट, हू आहे, मी कोण आहे, माझं अस्तित्व काय, माझं इमोशनल रिझन एखादी गोष्ट प्राप्त करण्याची काय आहे, ते 21 दिवस घट्ट पकडून ठेवायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माणसाने कधीही इमोशनवर जगलं पाहिजे, भावनेवर जगलं पाहिजे. माणसानं कधीही गोष्टींसाठी आणि व्यक्तीसाठी जगूच नाही. आणि जी माणसं गोष्टीसाठी आणि व्यक्तीसाठी जगत असते, माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जगूच नाही, त्यांनी आयुष्यात कधी जगूच नाही. डायव्हर्जन हे मी जे म्हटलं ना की युअर रिझन मस्ट बी इमोशनल, नॉट सोशल, पॉलिटिकल अँड फायनान्शियल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्याचं कारण या 3 पैकी एक आहे.
काय फायनान्स असेल, सोशल असेल, आई वडिलांनी आणून टाकलं, बाबांनी आणून टाकलं, मला पैसा कमवायचा आहे, किंवा पॉलिटिकल असेल, इमोशनल रिझन असेल तर ते डायव्हर्ट करत नाही. याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. बरोबर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, उखळात डोकं घातलंय तर गाव पडणारच, निसर्गाचा सिद्धांत आहे. बरोबर आहे. तुम्ही आत आल्याचा अभ्यास करावाच लागला. मग जे करायचंय ते इमोशनल रिझन साठी करणं आवश्यक. ज्या दिवशी तुम्ही जे कराल म्हणून तुमच्या कारण तुम्हाला डिस्टर्ब होतं. कारण मी तुम्हाला नेहमी करणार कारण काय, पण शोधा भावनिक कारण आणि भावनेवर जगणं शिका. ओके, नेक्स्ट एनी क्वेश्चन? येस सर. Sir, please explain us about attitude. Please, in briefly, negative attitude also and positive attitude also. नकारात्मक ॲटिट्यूड, दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोन. आता बघा, मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, सकारात्मक आणि नकारात्मक या दोन गोष्टी समाजामध्ये पुरातन काळापासून आहे. बरोबर आहे. जिथं प्रभू रामचंद्राचा जन्म झाला तिथं रावणाचा जन्म झाला, जिथं श्रीकृष्णाचा जन्म झाला तिथं कंसाचा जन्म झाला, जिथं ओबामा होता तिथं ओसामा होता, जिथं गांधी होते तिथं रँड होता, जिथं दिवस आहे तिथं रात्र आहे, जिथे उजेड आहे तिथे अंधार आहे. निसर्गाचा सिद्धांत आहे, निगेटिव्हिटी अँड पॉझिटिव्हिटी दे आर पॅरेलल. या जगात असं कधीच नाही होऊ शकत या समाजातला वाईटपणा संपला आणि या समाजाचा चांगुलपणा वाढला, असं कधीच नाही. नेहमी का निसर्ग बॅलन्स करून टाकतो आणि निसर्गाची ती ताकद आहे. कोरोना का आला? हे तुमचे डोकं खराब करण्यासाठी आले. तुम्हाला जो माज होता पैशाचा तो उतरवण्यासाठी. 2000 नोट घेऊन बाहेर मी तू समोसा नाही खाऊ दे. बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे अख्ख्या सरकार लोकांनी गंगा साफ करण्याचा प्रयत्न केला. निसर्गाने गंगा साफ करून घेतली. 2 वर्ष गंगेच्या काठावर कोणाली समजून घ्या काय पोल्युशन इतकं प्रचंड प्रमाणात वाढलं होतं की ते पोल्युशन नियंत्रित करण्यासाठी निसर्गाने आपला हा चमत्कार केला. त्यामुळं पॉझिटिव्ह थिंकिंग अँड निगेटिव्ह थिंकिंग हे समांतर चालणार. तुमच्या मानवी मेंदूचं सुद्धा तेच आहे. तुमचा मानवी मेंदू असं कधीच नाही होत की उठल्याबरोबर फक्त पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्हच विचार करत. जेव्हा बसलो 60,000 विचार एका दिवशी माणसाचे आणि ते निगेटिव्ह येणारच नाही याची गॅरंटी देणारा जगातला कुठला सायकोलॉजिस्ट नाही. त्यामुळे येणार, मी तर म्हणतो 50-50% असते सकारात्मक, 50-50 नकारात्मक. आणि एक गोष्ट इंटरेस्टिंग तुमच्या लक्षात येईल, ॲटिट्यूड म्हणजे नकारात्मक. मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो की पॉझिटिव्ह थिंकिंग नेव्हर यू सक्सेस टिल यू डू द पॉझिटिव्ह ऍक्शन विथ पॉझिटिव्ह एफर्ट्स. सकारात्मक विचारानं मनुष्य यशस्वी होत नाही तोपर्यंत जोपर्यंत तो सकारात्मक कृती करत नाही. अँड निगेटिव्ह थिंकिंग नेव्हर यू फेल टिल यू डू द निगेटिव्ह ऍक्शन विथ निगेटिव्ह एफर्ट्स. नकारात्मक विचारानं मनुष्य अपयशी होत नाही जोपर्यंत तो नकारात्मक कृती करत नाही. माझ्या डोक्यात कधीही हा विचार आला की मला कोणाला तरी खून करायचा आहे तर भारताचं सुप्रीम कोर्ट मला तोपर्यंत फाशी नाही देऊ शकत जोपर्यंत मी ऍक्च्युअल खून करत नाही. तुम्ही लक्षात घ्या. आणि मग निगेटिव्ह पॉझिटिव्हचा ॲटिट्यूडचा मिक्सअप काय आहे त्याचं एक शेवटचं वाक्य, आयदर पॉझिटिव्ह थिंकिंग और निगेटिव्ह थिंकिंग विथ पॉझिटिव्ह एफर्ट्स we reach to the solution. सकारात्मक विचार असू द्या किंवा नकारात्मक विचार असू द्या, कृती पॉझिटिव्ह करा, यश मिळेल. मी नेहमी
साधा घरगुती उदाहरण सांगत असतो तुमच्या घरी रोज घडणार. मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही डाव्या हाताने जेवण करता, तुम्ही मला वेड्यात काढा, बरोबर का? 3 टाइम आम्ही डेली उजव्या हाताने जेवतो. मग त्या निगेटिव्ह विचारांचा काही परिणाम झाला का? का नाही झाला? कृती डेली पॉझिटिव्ह आहे. आलं लक्षात? रोज गाडीवर बसताना प्रत्येक जणांच्या मनात एक विचार येतो की माझा ऍक्सिडेंट होईल. आपण होतो का? नाही. का? तुमचं सबकॉन्शियस माइंड पॉझिटिव्ह कृती करत जाते जेव्हा तुम्ही गाडीवर बसता. त्यामुळे निगेटिव्ह विचार हे संपवण्याचं जगात कुठला काय म्हणतात जडीबुट्टी नाही आहे. निगेटिव्ह विचार येणार, फक्त निगेटिव्ह विचारांची कृती निगेटिव्ह नाही झाली पाहिजे. इंटरेस्टिंग फक्त यामध्ये सायकोलॉजिकल फॅक्ट आहे की निगेटिव्ह थिंकिंग आल्यानंतर निगेटिव्ह ऍक्शन जी आहे, निगेटिव्ह कृती जी आहे ती घडवून आणावी नाही लागत, ती घडते. गुड थिंग्स ऑलवेज नीड्स टू बी कल्टिवेटेड इवन हॅपन. जगामध्ये अच्छाई, दुनिया में अच्छाई हमेशा सींचनी पड़ती है. सोयाबीन पेरावं लागतं. तुमच्या आई वडिलांनी कधीच तणकट पेरलं नाही, पण ते येतं. प्रॉब्लेम असा आहे की ते तणकट जे आहे ते शेतात राहूच द्यायला पाहिजे. निगेटिव्ह विचार येत असतील तर असायलाच पाहिजे, ते ठेवायलाच पाहिजे, ते राहायलाच पाहिजे. तर तुम्ही जे ऍक्शन कराल आयुष्यामध्ये ती पॉझिटिव्ह असेल. ज्या दिवशी विचार आला की मी हे करू शकत नाही, त्या दिवशी ते करून टाकायचं. काय? ज्या दिवशी विचार आला मी हे करू शकत नाही, त्या दिवशी करून टाकायचं. भीतीवर एकच रामबाण विलाज आहे, ते म्हणजे कृती. There is no alternative to action. There is no alternative to practice. कभी-कभी लगता है कि ये नहीं हो सकता. आणि मी माझ्यावर एक ट्रायल घेतलेली आहे, म्हणून मी सांगतो. सेमिनारला येण्याच्या अगोदर मी माझ्या डोक्याला हे सांगत असतो, तू आता सेमिनार घेऊ शकत नाही. पण आयुष्यात प्रॅक्टिस इतकी केलेली असते की हातात माईक आला की सबकॉन्शियस माइंड आपोआप not only practice make man perfect, but also the right practice make man perfect. नकारात्मक विचारानं मॅडम कधीच अपयश नाही आहे. अपयश येतं नकारात्मक कृतीमुळे. आणि कृती ही घडता कामा नये, ती पॉझिटिव्ह घडली पाहिजे. या ब्रेनला सांगून द्या. येऊ द्या ना विचार. कोण थांबवणार आहे विचारांना? जगात कोणतीच मशीन नाही आहे की जी तुमच्या विचारांमध्ये पेटूमध्ये जे विचार येतात ते थांबवते. आणि त्या तुमच्या डोक्यातल्या विचारांना थांबवण्याची एकच स्टेज आहे शरीरामध्ये, माहिती आहे कोणती? दॅट इज द स्टेज ऑफ डेथ. दुसरी कोणती? ओके, समजलं मॅडम? आणि एकाच गोष्टीला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आणि नकारात्मक तुम्ही बघू शकतो. फक्त बसल्या बसल्या बघायचं की यात काय पॉझिटिव्ह निघू शकते, काय निगेटिव्ह निघू शकते. आणि याच्याही पलीकडे निगेटिव्ह निघलं तर त्याच्या बाबत कृती आहे ती पॉझिटिव्ह करता आली पाहिजे. थँक्यू सो मच. माइक क्या विचारले? विचार ना, उभं राहा. माझे प्रश्न. हॅलो, तुमचे प्रश्न विचारा सरांना. कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय डिफरन्स असते आणि त्यामध्ये चांगलं आहे का वाईट? मी तुम्हाला एक गोष्ट, खूप लोक मला काय म्हणतात, कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये एक थिन लाईन असते. बरोबर आहे काय? एक थिन लाईन आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये थिन लाईन नाही आहे, जमीन आसमानचा फरक आहे. काय? जमीन आणि आसमानचा फरक आहे.
कॉन्फिडन्स हा कायम 5 स्टेप नंतर येतो. देअर आर 5 सायकॉलॉजिकल स्टेप टू अचीव द कॉन्फिडन्स. काय माहिती आहे? मी शक्यतो मी लिहून घ्यायला लागला. पहिली गोष्ट, एखाद्या विषयी मी नंतर तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो की हे काय आहे. नंबर 1, पहिली गोष्ट असते की एखादा विषय समजणं महत्वाचं आहे. तर अंडरस्टँडिंग, सेकंड आहे लर्निंग, थर्ड आहे प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स, पाचव्या आणि जी फर्स्ट टेस्ट मी विसरलो होतो बोलताना, ती पहिली आहे जिज्ञासा. त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? क्युरिओसिटी. फर्स्ट इज क्युरिओसिटी. आता मी तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगतो की कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय फरक आहे. फर्स्ट स्टेप काय आहे एखाद्या विषयाची? आत्मविश्वासाचा अर्थ काय होतो? आत्मविश्वास घेण्याचा अर्थ काय होतो? पहिली गोष्ट आहे क्युरिओसिटी, जिज्ञासा. आता आपल्याला कुठल्या विषयात कॉन्फिडन्स नाहीये हे पहिले समजून घ्या. नंतर काय असतं? जिज्ञासा. हा विषय काय आहे? बरोबर आहे. आता एक साधे, प्रत्येकाने गाडी चालवलेली आहे. तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला शिकायची असते गाडी शिकवत असताना सुरुवातीला काय डोक्यात येतं? काय येतं? सुरुवातीला मनामध्ये येतं क्युरिओसिटी की गाडी काय असेल, क्लच काय असेल, गिअर काय असेल, ब्रेक काय असेल, ही थांबते कशी, चालते कसे, पेट्रोल टाकल्यानंतर चालते कसे, कोणता गिअर असतो, कोणती क्लच असते, कोणता ऍक्सिलरेटर असतो. एखादा विषय समजून घ्यायचा असेल तर फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल किंवा कुठल्या नॉलेज असेल, त्याची क्युरिओसिटी सुरुवातीला येत असते. ओके. सेकंड स्टेप आहे अंडरस्टँडिंग, विषयाची समज. मग गाडी काय आहे? मग ऍक्सिलरेटरचं काम काय, ब्रेकचं काम काय, स्पीड कसा वाढतो, कसा कमी होतो, ब्रेक लागल्यानंतर काय होतं, ऍक्सिलरेटर वाढवल्यानंतर काय होतं, दॅट इज काय अंडरस्टँडिंग. तिसरी गोष्ट असते लर्निंग, की तुम्ही त्या गाडीवर बसता आणि बसल्यानंतर तुम्ही चालत जाता. चालवल्यानंतर तुम्ही काय करता? ऍक्च्युअली लर्निंग करता. आणि मग एक दिवस 1 किलोमीटर जाता, दुसऱ्या दिवशी 2 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 3 किलोमीटर, चौथ्या दिवशी 4 किलोमीटर, 5, 6, 10 किलोमीटर असं तुमचं वाढत जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही शिकत समोर जाता, दॅट इज द प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस करत असताना ज्यावेळेस तुम्ही चौकामधून जाता आणि टर्न होता आणि टर्न झाल्यानंतर तिथं शिखर असतो आणि ज्यावेळेस तुम्ही टर्न होता तिथे टर्न करता आणि तुम्ही पडता आणि असं घासून जातो. हा असतो एक्सपिरियन्स. काय तो? आणि एक्सपिरियन्स काय शिकवते की बाबा असं टर्न करत असताना स्लो गाडी, दॅट इज द एक्सपिरियन्स. आणि आफ्टर experience you achieve the confidence. You never think about confidence without experience. अनुभवाशिवाय येणारा आत्मविश्वास हा फाजील आत्मविश्वास आहे. That is the overconfidence. ज्यांना कधी आयुष्यात गाडी चालवली नाही, कधी जिज्ञासा ठेवली नाही, कधी शिकली नाही, कधी समजलं नाही ऍक्सिलेटर गिअर, आणि तो जर म्हणत असेल की मी 130 च्या स्पीडनं गाडी चालवतो, समजून घ्या आपल्याला कधी मरणार. समजलं मग कॉन्फिडन्स काय, समजलं ओव्हर कॉन्फिडन्स काय. हे तसं त्या तसं सूत्र तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्राला लागू पडतं. बिकॉज मी जे गोष्ट सांगतो ना त्यात इथं युनिव्हर्सल ट्रूथ काय होईल, त्याला त्रिकाला बाधित सत्य जे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही वळणावर जा,
हे 5 टिप्स तुम्हाला कामी येतील. एखादा विषय जनरल नॉलेजचा तुम्ही घेतलाय, सुरुवातीला तो घेतल्यानंतर पहा क्युरिओसिटीचा हे काय काय हे काय, मग सेकंड स्टेपला जायचं अंडरस्टँडिंग, मग जा लर्निंग. प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर नंतर नंतर कुठल्या चुका होतात दॅट इज द एक्सपिरियन्स. आणि आफ्टर दॅट मग काय येतो कॉन्फिडन्स.